अवैधरित्या गोवाहतूक करणाऱ्या 2 पिकअप गाड्यांना पकडण्यात गोरक्षकांना यश आले आहे। निंबळक तालुका फलटण येथून पिंपरजकडे निघालेल्या पिकअप गाड्या क्रमांक MH 50 N71 74 व MH 06 GB 796 या गाड्यांना पकडण्यात गोरक्षकांना यश आले आहे। फलटण तालुक्यातील निंबळक येथून पिंपरजकडे निघालेले असताना नीरा उजवा कालव्यावरील पुलावर गोरक्षक सौरभ सोनवले, अक्षय तावडे, प्रवीण ढवळे यांनी शनिवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास या 2 गाड्या पकडल्या। यामध्ये अवैधरित्या 8 गायींची वाहतूक करण्यात येत होती। सध्या गो वाहतूक करण्यास पूर्णतः बंदी असतानाही फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गो वाहतूक करण्यात येत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत। निंबळक वरून पिंपरजकडे जाणाऱ्या या गाड्या सरडे तालुका फलटण येथून भरून आणल्याचेही समजत आहेत। गो वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील जनावरे राजाळे तालुका फलटण येथील गोशाळेमध्ये पाठवण्यात आले असून त्या ठिकाणावरून गो वाहतूक करणाऱ्या गाड्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहेत। याबाबतची माहिती गोरक्षकांनी फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये देण्यात आले असून फलटण पोलिसांनी या पिकअप मधील जनावरे राजाळे येथील गोशाळेत पाठवण्यास सांगण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे। फलटण तालुक्यामध्ये दिवसेंदिवस अवैधरित्या गो वाहतूक करण्याचे प्रमाण वाढत चालले असून यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे।